एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण बाबासाहेबांच्या छत्रछायेमध्ये एकत्रित आलो. माझ्या मुलगा जो बालिकेचा जो अत्याचार झाला त्यांनी सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना प्रचंड धक्का बसला. आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे श्रेयांच रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं की महिलांपासून हकार झाला त्याचा निषेध होतो. त्याच कारखान्यामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा घटना महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी मुलींच्याच अत्याचार करण्याच्या सवयीची वाटली ही दुर्दैवाने थोड्या वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये बंजाऱ्याच्या फासल्याने एका मुलीचा तिचा अत्याचार केला आणि तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात काढून करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला एक प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडलं आहे याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एकदम सांगतायत की महिला संसार प्रकारामध्ये विरोधक राजकारण आणतायत. मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला तेव्हा राजकारण म्हणायचं. हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत. वडिलांच्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो. माझ्यानंतर एक एक वेळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या शून्यनगरीमध्ये सेनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद.